नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. महिलांनी दारूची बाटली गावातून कायमची हद्दपार केली. तालुक्यातील उपकलगाव येथे शनिवारी विशेष झालेल्या ग्रामसभेमध्ये असंख्य महिलांचा दारूबंदीचा सर्वानुमते ठराव संमत करून ग्रामसभेने त्यास मंजुरी दिली. विशेष म्हणजे महिलांनी संघटित होऊन लढा उभारल्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये यांची एकमात्र चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील उपकलगाव येथे गावामध्ये काही दिवसापूर्वीच नशायुक्त गोळ्याची विषारी दारू, देशी हातभट्टी, अवैधरित्या दारूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरी आम्ही त्या ठिकाणी आम्ही कारवाई करतो आणि वेळोवेळी प्रत्येक महिन्याला आमच्या 3 ते 4 कारवाई येतात. त्याच्यासाठी दारूबंदीचं डिपार्टमेंट आहे प्रत्येकाला. आणि आम्हाला जर निदर्शन चाललं, आमचे नंबर घ्या, तुम्हाला आढळलं तर त्या ठिकाणी आम्ही कारवाई 100% करतो. आम्ही प्रत्येक वेळेस आतापर्यंत कारवाई करतच आलोय. आणि तुम्हाला असं वाटतंय ना किंवा दारू विकती तर त्या ठिकाणी फोन करा, आम्हाला आमचे नंबर असू द्या आणि आम्ही फोन केल्याच्या नंतर तात्काळ कारवाई करणार. आम्हाला जर डोळ्याने आढळलं तर आम्ही एवढ्या महिला जाऊन तिथे ज्या दुकानात पुढे दारू तुमचा तो विषय हे बघा, आमच्या जेवढा आहे आम्ही तेवढं करणार. दारूबंदी हा विषय आमच्याकडे येतच नाही. परंतु त्या ठिकाणी कोणताही पोलीस नाही आल्यानंतर तुम्ही हक्काने बोलू शकता की बाबा असं असेल म्हणून. आम्हाला जेव्हा जेव्हा येलो आलो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस कारवाई केलेली आहे. पोलीस पाटलाचं काम आहे का नाही? पोलीस पाटलाचं काम आहे का नाही? नाही नाही, पोलीस पाटलाचं काम आहे का नाही? तुमच्या गल्लीत दारू झाली तर काय करायचं आहे? नाही नाही याच्यावर त्याच्यावर नका लढू. त्याची मर्जी आहे का सगळ्यांना बोलून द्या. इथं तू चाल कुठे तो त्या दिवशी दुकानावर आमच्याकडे कायदेशीर कारवाई करायला आपण आता इथं नाही इथं धाबा टाकू म्हणे. तुम्हाला जर दम दिला तर तुम्ही आमच्याकडे काय तक्रार द्यायला.